हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे गुप्त भागीदार. प्रत्येक घरात काही न सांगितलेली रहस्य दडलेली असतात. कधी कधी ती रहस्य आयुष्यभर दडपून राहतात, पण जेव्हा ती उघड होतात तेव्हा संपूर्ण घराला हादरा देतात. अशीच एक गोष्ट होती देशमुख कुटुंबाची. देशमुख कुटुंब गावात प्रसिद्ध होतं. गणपत देशमुख नावानेच लोक थरथर कापायचे. त्यांचा व्यवसाय प्रचंड मोठा. धान्य, ऊसाचे कारखाने, रिअल इस्टेट, शहरातल्या हॉटेल्स, सर्व ठिकाणी देशमुख नाव घुमायचं. गणपत देशमुख आपल्या मुलांना फारसं सांगत नसत. घरात त्यांचा शब्द अंतिम. आई, सुनबाई, नातवंड सगळे त्यांना घाबरायचे, पण एकदम मानायचे सुद्धा. त्यांच्या व्यवसायात कुणीतरी भागीदार आहे हे सगळ्यांना माहीत होतं, पण तो कोण आहे, कुठे राहतो, कसा आहे हे त्यांनी कधीच सांगितलं नाही. बाबा, एवढं मोठं साम्राज्य आहे, पण कागदपत्रात भागीदारी दिसते. दुसऱ्या कुणाचं नाव असेल, पण तो माणूस दिसला तरी नाही, असं कसं? मोठा मुलगा विजय नेहमी विचारायचा. गणपत देशमुख फक्त एवढंच म्हणायचे, सगळं वेळ आल्यावर कळेल, उगाच चौकशी करू नका. देशमुखांचं आयुष्य एका वादळासारखं संपलं. एके सकाळी शहरातल्या ऑफिसमध्ये बसून व्यवहार बघताना त्यांना जोरदार हृदयविकाराचा झटका आला आणि क्षणात सर्व काही संपलं. संपूर्ण गाव हादरलं. शहरात, गावात लोकांची गर्दी झाली. अंतिम संस्कार मोठ्या थाटामाटात पार पडले, पण घरात मात्र गोंधळ, भीती आणि असंख्य प्रश्न दाटले होते. व्यवसायाचा पुढचा कारभार कोण बघणार? कोणते कागद कुठे आहेत? आणि सर्वात मोठा प्रश्न, तो रहस्यमय भागीदार कोण आहे? वडिलांच्या मृत्यूनंतर वकिलांनी सगळ्यांना बोलावलं. मोठ्या ड्रॉइंग रूममध्ये वसियत वाचली जात होती. मुलं, सुना, आई सगळे थरथरत्या मनाने ऐकत होते. वसियतीत नेहमीसारखी मालमत्ता वाटणी होती, पण अखेरीस एक वाक्य आलं. माझा खरा व्यवसाय भागीदार म्हणजे माझा धाकटा भाऊ गोविंद देशमुख, ज्याला सगळे मरण पावलेला समजतात. तो प्रत्यक्षात जिवंत आहे. माझ्या सर्व व्यवहारात त्याचा हिस्सा आहे. माझ्या मृत्यूनंतर त्याला योग्य मान मिळावा. संपूर्ण खोलीत स्तब्धता पसरली. काय? गोविंद काका? पण ते तर 30 वर्षापूर्वीच मेल्याचं म्हणाले होते ना? विजयचा आवाज थरथरला. आईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. हो, गोविंद माझा धाकटा. पण त्या काळी घरात भांडणं झाली. त्याने घर सोडलं आणि मग कुणीतरी बातमी आणली की तो अपघातात मेला. आम्ही शोक केला, पण खरं तर त्याने जग सोडलं नव्हतं. काही दिवसांनी शहरातल्या ऑफिसमध्ये एक वयोवृद्ध पण रुबाबदार गृहस्थ येऊन थांबले. पांढरे केस, पण डोळ्यात चमक. मी गोविंद देशमुख. सगळे मुलं, नातवंड त्यांच्याकडे आश्चर्याने पाहत राहिले. त्यांनी शांतपणे हात जोडले. मी माझ्या भावाला दिलेलं वचन पाळत आलो. तो पुढे उभा राहिला, मी मागे राहिलो, पण त्याचा व्यवसाय मी त्याच्यासोबत सावलीसारखा सांभाळत आलो. आता तो नाही म्हणून मी समोर आलो. गोविंद काकांचं बोलणं ऐकून मुलांना गोंधळ वाटू लागला. मग तुम्ही इतकी वर्ष कुठे होता? घरच्यांशी का भेटला नाहीत? त्यावर गोविंद काकांनी दीर्घ श्वास घेतला. काही निर्णय वेळेवर चुकीचे घेतले जातात, पण तुझ्या वडिलांनी माझा हात धरला. म्हणाले, सगळे तुला मेलं मानोत, पण माझ्या व्यवसायात तू माझा खरा हात आहेस. गोविंद काकाच्या येण्याने घरात 2 गट तयार झाले. मोठा मुलगा विजय म्हणाला, बाबांनी जे सांगितलं ते आपण मानलं पाहिजे. गोविंद काका म्हणजे आपलेच. पण धाकटा मुलगा अमोल
विरोध करू लागला. नाही, हे सगळं खोटं आहे. वसियत बदलून घेतली असेल. आपल्याला हक्काचा हिस्सा मिळाला पाहिजे. घरात वाद वाढले. काहींना वाटलं गोविंदकाका खरंच भागीदार असतील, काहींना वाटलं ते फसवणूक करत आहेत. एक दिवस गोविंदकाकांनी सगळ्यांना ऑफिसमध्ये नेलं. जुन्या फाईल्स, कागदपत्र, बँकेचे स्टेटमेंट्स दोघांनी मिळून केलेले व्यवहार दाखवले. गणपत देशमुखांच्या स्वाक्षऱ्यांबरोबर गोविंदच्या स्वाक्षऱ्या होत्या. सगळे पुरावे निर्विवाद होते. मुलं हळूहळू शांत झाली. गोविंदकाकांनी डोळ्यात पाणी आणत म्हटलं, माझ्या भावाने आयुष्यभर एकच स्वप्न पाहिलं होतं. आपलं घर एकत्र राहावं. मी परतलोय ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी. हळूहळू घरातले वाद शांत झाले. गोविंदकाकांनी व्यवसायाची सूत्र विजयच्या हाती दिली. स्वतः मात्र त्यांनी सांगितलं, मी सावलीसारखा आहे. तुमच्या पाठीशी नेहमी उभा राहीन. पण आता पुढची पिढी पुढे यावी. आईच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. गणपत गेला, पण त्याच्या आठवणींनी घर पुन्हा भरून आले. धाकट्याला परत आणून त्याने खरं संपत्तीचं देणं केलं आहे, एकत्र कुटुंबाचं. देशमुख कुटुंबात पुन्हा हास्य, प्रेम आणि विश्वास परत आला. एक मृत मानलेलं नातं जिवंत झालं आणि त्या नात्यानेच घराला नवं आयुष्य दिलं. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.